आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर फलटणमधील एका कुटुंबानं अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। फलटणमधील विवाहित मुलीनं आत्महत्या केल्यानंतर शवविच्छेदनाचा अहवाल खोटा असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। शवविच्छेदनाचा अहवाल बदलण्यासाठी मृत महिला डॉक्टरवर कुणाचा दबाव होता का याची चौकशीची मागणी कुटुंबियांनी केली। या मुलीचं लग्न 2021 मध्ये अजिंक्य निंबाळकर या लष्करी अधिकाऱ्यासोबत झालं, मात्र लग्नानंतर मुलीचा छळ होत असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला। 19 ऑगस्ट 2025 ला दीपालीनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं। दरम्यान दीपालीच्या शवविच्छेदन अहवालावर मृत महिला डॉक्टरची सही आहे, त्यामुळे हा अहवाल बदलण्यात आल्याचा आरोप दीपालीच्या कुटुंबियांनी केला। मला पूर्ण संशय आहे की माझ्या पण मुलीचा पीएमचा रिपोर्ट वरती त्या डॉक्टरांची सही आहे। मला पण असं वाटतं की माझ्या मुलीचा रिपोर्ट सुद्धा यांनी बदललाय। त्यांच्यातले सगळे असे हे स्ट्रॉंग माणसं आहेत, राजकीय नेते त्यांच्यात निंबाळकर आहेत ते। त्याच्यामुळं मला असं वाटतंय की त्यांना पण दबाव आला असेल की ह्याच्या माझ्या मुलीचा पण रिपोर्ट बदलायसाठी त्यांना दबाव आला असेल असं मला 100% वाटतं। मी आज जे भेटला ऍडिशनल मॅडमला, तर काय त्यांनी काय आश्वासन काय दिलं काय? ते म्हणले आम्ही पेपर मागवून घेऊ आणि विचार करू या गोष्टी।